नमस्कार महाराष्ट्र, मी मृण्मयी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते या एक नंबर कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर प्रस्तुत युवा सिंगर एक नंबर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या जबरदस्त जजेसचं, वर्सेटाईल वैभव मांगले आणि सुरसम्राज्ञी सावनी शेंडे. याच बरोबर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या वाद्यवृंदाचं. आणि 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 छप्परतोड टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या भन्नाट 12 स्पर्धकांचं. प्रेक्षक, परीक्षक, स्पर्धक, वादक सगळ्यांचं स्वागत करून झालेलं आहे, पण अजून एका खास व्यक्तीचं स्वागत राहिलंय. ही खास व्यक्ती आज आपल्याकडे पाहुणा म्हणून आलेली आहे. आपल्या या पाहुण्याविषयी काय काय सांगू, म्हणजे काय काय सांगू. त्यांनी आपल्या पहिल्याच सिनेमात सगळ्यांना चेकमेट केलं. मराठी सिनेमाची तांत्रिक बाजू भक्कम करत त्यांनी सगळ्यांनाच दुनियादारी शिकवली. त्यांचे सगळे सिनेमे बॉक्स ऑफिसवर लकी ठरलेत आणि आता एखादा सुपरहिट सिनेमात देणं हे त्यांच्यासाठी चहासोबत खारी बिस्किट खाणे इतकं सोपं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मराठी सिनेमा ज्यांनी देखणा बनवला असे आपले आजचे पाहुणे, सिनेमॅटोग्राफर, लेखक आणि दिग्दर्शक. रेडी आहात सरप्राईज साठी? बोलवू मी आमच्या स्पर्धकांना? ऐकूया. कधी जमी कधी नभी संप
तुला आईची शपथ हाय हाय आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ 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 हाय आवाज वाढव डीजे मग दादा आणि अमित कसं वाटलं आमचं सरप्राईज? सुपर इट वॉज. लिटरली मला असं वाटलं ना की मी काकांना बघतोय तरुणपणी गाताना. क्या बात आहे यार, क्या बात आहे. थँक्यू. तुम्ही बसू शकता. आता जो स्पर्धक इकडे येतोय ना त्याच्या गाण्यामध्ये एक जादू आहे, जादू. ती जादू कुठून तरी येते, पण ती नेमकी कुठून येते ते तो स्पर्धक काही सांगत नाहीये. त्याच्या जाल्यान कोणती मासोली अडकली ते कळतच नाही, पण गाणं लय करक गात होतो. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या बालाचं, विरारच्या अनिमेश ठाकूरचं. Come on everyone! Yo! Yo! ओ तुझे लागे ना नजरिया ओ क्यों ना ओढ़े तू चुनरिया तुझे लागे ना नजरिया ओढ़ ले चुनरिया तिरछी निगाहें मेरे दिल घबराए रे बिजुरिया बिजुरिया ओ तिरछी निगाहें मेरा दिल घबराए रे बिजुरिया बिजुरिया ओ तुझे लागे ना नजरिया ओ क्यों ना ओढ़े तू चुनरिया तुझे लागे ना नजरिया ओढ़ ले चुनरिया तिरछी निगाहें मेरे दिल पे गिराए रे बिजुरिया बिजुरिया ओ तिरछी निगाहें मेरे दिल पे गिराए रे बिजुरिया बिजुरिया Come on! Yo! हाय तेरा शर्माना तौबा तेरा इतराना जो भी देखे हो जाए वो दीवाना तेरा सोने जैसा तन तेरा उफ भोलापन तेरा मुझको भी कर गया दीवाना तेरा ओ सुन बाकी रे गुजरिया ओ यही बोले हैं डगरिया सुन बाकी रे गुजरिया बोले ये डगरिया लच के कमरिया तो चल के गगरिया की लुटी रे बजरिया ओ लच के कमरिया तो चल के गगरिया की लुटी रे बजरिया ओ तुझे लागे ना नजरिया ओ क्यों ना ओढ़े तू चुनरिया तुझे लागे ना नजरिया ओढ़ ले चुनरिया तिरछी निगाहें मेरा दिल घबराए रे बिजुरिया बिजुरिया ओ तिरछी निगाहें मेरे दिल में गिराए रे बिजुरिया बिजुरिया ओ तिरछी निगाहें मेरे दिल पे गिराए रे बिजुरिया बिजुरिया ओ तिरछी निगाहें मेरे दिल पे गिराए रे बिजुरिया बिजुरिया पहिल्यांदा शाहरुखच्या गाण्यानी, शाहरुखच्या गाण्याने. हो. आणि आम्हाला सगळ्यांना माहितीये शाहरुखची जी काय स्टाईल आहे ती तू त्याला दिलेली आहेस. अरे नाही नाही. नाहीतर त्याला हे सुचणं इम्पॉसिबल होतं असं करणं. नाही जोक सपाट, पण शाहरुख इज लाईक गॉड टू मी. यु नो मी त्याचा खूप डायहार्ड फॅन आहे आणि माझ्या प्रत्येक सिनेमा जर तुम्ही बघाल तर त्याच्यात कुठे ना कुठेतरी शाहरुखचा एक रेफरन्स असतो.
खारी बिस्किट ज्यावेळी तुम्ही बघाल त्यावेळी पण तुम्हाला कळेल की देअर इज शाहरुख खान इन माय फिल्म. सो आय एम रिअली हॅपी अँड आय वॉज रिअली एक्सायटेड कारण ना शाहरुखच्या गाण्याने सुरुवात केलीस तू. मला खूप मजा आली बॉस. थँक्यू सर, थँक्स अ लॉट सर. आय शुड से थँक्स टू यू. अरे मित्रा काय कमाल केलीस यार तू. बिजुरिया म्हणजे इथे विजा पाडल्यास तू जवळपास इकडे आणि जाळून टाकलास सगळे. तुझे लागना नजरिया ओढ़ चुनरिया बिरजू निगाह मेरा दिल घबराए बिजुरिया बिजुरिया. नाही आज ऑर्केस्ट्रा आणि तू आणि आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत तिकडे बसलेले तर त्याने म्हणजे 4 चांद लावले तुझ्या गाण्याला. बिलकुल सर, आणि बिलकुल. फार कमाल गायलास तू, कमाल. थँक्यू सर. श्रावणी, अनिमेश जबरदस्त गायलास रे. अप्रतिम, म्हणजे इतकं आम्ही त्याच्यात वाहून गेलो की अरे कुठे दाद द्यावी असं कळलं नाही आम्हाला. हं? आणि जादू तेरी नजर तर गायलासच छान, पण खरा तू उमललास ना ते बिजुरियामध्ये. रॉकिंग गायलास, मजा आली. थँक्यू मॅम, थँक्स लॉट. सो थँक्यू एवढं छान परफॉर्म केल्याबद्दल Thank you, आणि इतकी देखणी सुरुवात केल्याबद्दल. तू बसू थँक्यू शकतो. मॅम, थँक्यू मॅम, थँक्स लॉट. युवा सिंगर एक नंबर या कार्यक्रमामुळे कविवर्य वाळकोबा वांबुर्डेकर यांच्या प्रतिभेला नवे धुमारे फुटताय. त्यांची ही ताजी ताजी पेशकश आपल्या पुढच्या स्पर्धकासाठी. स्वरप्रतिभेला जिच्या नाही कुठला मज्जाव. वैभव काही बोलू नको. सो स्वरप्रतिभेला जिच्या नाही कुठला मज्जाव उत्तम लिहिलंय. स्वरप्रतिभेला जिच्या नाही कुठला मज्जाव, गाणं तिचं ऐकून सगळे म्हणतात काय गातेस राव. अशी गोड गळ्याची गायिका अमरावतीची वैष्णवी भालेराव.
लुक मध्ये सुद्धा काहीतरी जादू केली आहेस मेकओव्हर. म्हणजे कसं वाटतंय तुला या आउटफिट्स मध्ये? मला असं वाटतं की मी हेलन मॅम सारखं मला आवडलं. स्टेजवरती हेलनच दिसतीये आणि हेलावून टाकणारा अगदी performance होता. जाणून घेऊया आपल्या पहिल्यांदा परीक्षकांचं मत काय आहे. सावनी. वैष्णवी, तुझ्या आधी मला तिकडे बोलू दे. दादा, क्या बजाया आपने सैक्सोफोन पर. बहुत बहुत बढ़िया, बहुत ही बढ़िया. माहौल सा बन गया एकदम से. आणि वैष्णवी, कमाल गायली. सुराला इतकी परफेक्ट होतीस या सगळ्या ॲक्रोबॅट्स मध्ये सुद्धा. खूप आनंद दिलास. थँक्यू. वैभव. गाणं लईला तालाला सांभाळून किती सुंदर तू निभावलंस ना. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू. अशीच गात राहा. सुपर. म्हणजे मी काय संगीतातला जाणकार नाही, पण मला मजा आली खूप. मी एन्जॉय केला तुझा परफॉर्मन्स. आणि तुझ्याबरोबर जे पंचमदा होते त्या पंचमदानी खूप मजा आणली. ठाकूर साहेब, बहुत मजा आया. मी खरं सांगू, ॲक्च्युली मला असं आवडतं की यार अच्छा लगा तो कुछ गिफ्ट देना चाहिए. आज मी पण तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय, तुझ्यासाठी, पंचमदासाठी आणि स्पेशली तुझ्या म्युझिक टीमसाठी, स्पेशली सॅक्सोफोन साठी. आय एम कमिंग देअर विथ माय खारी बिस्किट. सो ऑल द बेस्ट. अशीच गात राहा. तू बसू शकते. आता जो पुढचा स्पर्धक येतोय ना, तो वागतो एकदम साधेपणाने, बोलतो एकदम साधेपणाने, पण दोन गोष्टी आहेत ज्यात त्याचा एक वेगळाच स्वॅग आहे. एक तर त्याचं गाणं आणि दुसरं म्हणजे त्याची झकास हेअरस्टाईल. त्याच्या गाण्याचा आणि हेअरस्टाईलचा स्वॅग बघून म्हणावं असं वाटतं, बचना है हसीनो जगदीश आ गया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नाशिकच्या जगदीश चव्हाणचं.
बचना ए हसीनो लो मैं आ गया हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन अपनी अदा है यारों से जुदा है, है। बचना ए हसीनो लो मैं आ गया बचना ए हसीनो लो मैं आ गया एकदा मला वाटतं श्याम राज यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आर.डी. बर्मन बरोबर सुद्धा त्यांनी वाजवलेला आहे आणि काय म्हणूया ती लेगसी कळते त्यांच्या वाजवण्यामध्ये सुद्धा. हा. आणि आम्हाला फार बरं वाटतंय की या मंचावरती आज तुम्ही आमच्या बरोबर आहात म्हणून. थँक्यू सो मच. आपण आता जाणून घेऊया आपल्या परीक्षकांचं काय मत आहे ते. सावनी. जगदीश, मजा आली आम्हाला. फक्त मला ना असं का वाटलं की अजून बिनधास्तपणा यायला पाहिजे तुझ्यात. तर तो बिनधास्त ॲटिट्यूड आहे ना एकदम नाही येणार. म्हणजे मला मान्य आहे तुझा आत्तापर्यंतचा जॉनर वेगळा होता, एकदम टोटली शिफ्ट नाही होऊ शकत आपण. पण तो प्रयत्न खूप आवडला मला आणि मजा आली. एनर्जी लेवल कुठे कमी नव्हती नक्कीच. जगदीष, कमाल गायलास तू, कमाल. आणि मागच्या आठवड्यामध्ये तू काय किंवा आपला अनिमेश काय या लोकांनी खरोखर मनावर घेऊन तुम्ही आज जी तयारी केली आहेत ना, क्या बात है. आणि कीप इट अप. थँक्यू. कमाल. आज एवढं वेगळं गाणं तू सादर केलंयस. काय बायकोला असं डोळ्यासमोर ठेवून वगैरे आठवण येते का तिची तुला? येते ना. मग कसे तुम्ही भेटता? स्वप्नात भेटता काय म्हणजे एक्झॅक्टली भेटता कधी? सध्या तर फोनवरच भेटतो. मी खूप दिवसात भेटले नाही आहात तुम्ही ना. आम्हाला पण असं वाटलं की खूप दिवसात भेट नाही झालीये. मे बी म्हणूनच थोडंसं कन्व्हिक्शन कमी पडत होतं. तर तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणा रे त्या सरप्राईजला. लाडाची प्रेमाची गाडी एकुलती एक या बिस्किटाची खारी. अरे एवढी बायको आली आली आहे आहे ना. बायको आहे ना. नक्की बायको आहे का शेजारची आली कोण? हा व्हिडिओ कॉल नाहीये. काय ओळख करून देशील तू तुझ्या बायकोची? तूच करून दे. ती खूप सुंदर गाते पण सर. नाव तिचं स्वप्नाली. झाली संपली ओळख. तुला तिचं कुठलं गाणं आवडतं? तिचं गाणं, अरे बाप रे. नाही सर, ती भरपूर गाणे तिचे चांगले आहेत. पण तुला कुठलं आवडतं तिनं गायलेलं गाणं? अरे यार. अच्छा, तिला विचारून सांगतोय. जगदीश, तिला विचार. मला तुझं कुठलं गाणं आवडतं ग स्वप्नाली? काय म्हणजे दगड आहेस तू, दगड. दगड. बरं, तो बोलत नाहीये. स्वप्नाली तू बोलशील, त्याच्या वतीनं सुद्धा बोलशील. ॲक्च्युली यांना माझं मिले हो तुम हमको हे सॉन्ग आवडतं. लग्नाला मी आले भेटायला त्यांना आज, पण लग्नाला आज आमचे 4 महिने कम्प्लीट आहेत. ओ कम्प्लीट आहेत. आणि आतापर्यंत फिरायला घेऊन गेलेले नाहीये. गेले होते गुजरातला, पण ते देवी दर्शनाला. त्याच्या व्यतिरिक्त कुठेच नाही. ये बात. आल्या आल्या कंप्लेन सुरू. आणि आता तू तिला प्रॉमिस केलं पाहिजेस की कुठे फिरायला घेऊन जाणार आहेस. नक्की कुठं तरी तिला जिथं वाटेल तिथं आम्ही जाऊ. स्वप्नाली लगेच सांगून टाक कुठे जायचं तुला. आय फील टॉवर. बरं, आपण मला वाटतं की आपण त्यांना पॅरिसला घेऊन जाऊया. मग त्यांना पॅरिसला गेल्यानंतर गाणं सुचेल. चला. आलो पॅरिसला. हा पहा आयफेल टॉवर. बाहर का तापमान 19 डिग्री सेल्सियस है. बारिश गिरने की कोई संभावना नहीं है. आप घूम सकते हो इधर उधर. जरा एक यांचा फोटो काढा रे. त्या आयफेल टॉवरच्या खांद्यावर हात टाकणार आहेस का? कोणाच्या खांद्यावर हात टाकतो आपण फोटो मध्ये? कुठे आहोत आपण? बायको बरोबर आहोत ना? ये बात. सो असेच छान एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत राहा
आणि जाण्याच्या आधी तुमच्या दोघांकडून एक काहीतरी छोटंसं गाणं आम्हाला सगळ्यांना ऐकायचंय. नक्की. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. तेरी मोहब्बत से सांसें मिली है, सदा रहना दिल में करीब हो. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. मिले हो तुम हमको बड़े नसीबों से, चुराया है मैंने किस्मत की लकीरों से. मी जसं आल्यावर म्हटलं होतं ना की आपल्या आयुष्यात खारी बिस्किट ही फिल्म काय आहे, तर आपल्या आयुष्यात एक माणूस असा असतो ज्याच्यावर आपण खूप निस्वार्थ प्रेम करतो. आय थिंक दिस इज द खारी बिस्किट मोमेंट फॉर मी. प्रेमाची एकुलती एक या बिस्किटाची खारी. वेदश्री खाडीलकर आणि बिस्किट आहे आदर्श कदम. अरे तुम्ही दोघंही किती गोड आहात. म्हणजे ते खारी बिस्किट सोड, मला ही खारी बिस्किट खाऊन टाकायचं. इतकं 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 गोड दिसताय तुम्ही. कसं काय एवढं, कसा केला तुम्ही सिनेमा? मी पहिल्यांदाच पिक्चर मध्ये काम करतेय. गो. आणि तुझा हा पिक्चर मध्ये काम करण्याचा अनुभव जो आहे तो आम्हाला सगळं प्लीज सांगशील का? खूप मजा येते शूटिंग करताना आणि खूप आम्ही कधी कधी टाइमपास पण करायचो. नाही पण या बिस्किटाला किती त्रास दिलाय खारीनी सिनेमामध्ये सुद्धा आणि ऑफ स्क्रीन सुद्धा? नाही ऑफ स्क्रीन मध्ये तिने मला त्रास बिलकुल नाही दिला. ती उलट माझी लाड करायची. ओ ती लाड करायची तुझी? डोकं दाबून द्यायची किंवा पाय चपून द्यायची. वा वा. म्हणजे आपण सगळेजणांची मोठी भावंड आहेत, त्यांचा अधिकारच असतो हे सगळं करून घेण्याचा. बरोबर आहे की नाही? नाही मी तिला बोलायचो नको करूस, तुझा काही जोर पडत नाही, पण तरी तुम्ही दोघं जण प्लीज तिकडे जाऊन बसा आणि आमच्या बरोबर पुढचा सगळा कार्यक्रमवर असा. चालेल? थँक्यू. वर्सेटाईल म्हणजे काय ते ज्या ग्रुपकडे बघून कळतं तोच आपल्या सगळ्यांचा लाडका ग्रुप आता इथे येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येत आहेत विदर्भ मराठवाड्याचे MH फोक्स.
चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजड़े वाली मुनिया 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 उड़ उड़ बैठी हलवैया दुकनिया उड़ उड़ बैठी हलवैया दुकनिया रामा उड़ उड़ बैठी हलवैया दुकनिया अरे बर्फी के सब रस बर्फी के सब रस बर्फी के सब रस ले लिया रे पिंजड़े वाली मुनिया बर्फी के सब रस ले लिया रे पिंजड़े वाली मुनिया बर्फी के सब रस ले लिया रे पिंजड़े वाली मुनिया चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजड़े वाली मुनिया चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजड़े वाली मुनिया तुमचा हा ग्रुप ना खरं तर ना इतका आदर्श आहे, आयडियल आहे. आणि याच्यातून काय दिसतं माहितीये, तुम्ही सगळे एकमेकांशी एवढे संलग्न आहात. तुम्ही एकमेकांना सुद्धा एकमेक एवढे आवडताना त्याच्यामुळे हा परफॉर्मन्स पाहायला मिळतो. थँक्यू सर. गॉड ब्लेस यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. अस्सल पोवाडे फोक अप्रतिम गातात. हो. आम्ही त्यांना कायम सांगत आलो अमित की काहीतरी नवीन करा आणि ते जमेल की नाही करत 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 इथपर्यंत आलेत. आज हिंदी फ्लेवर मध्ये काय रमलात यार तुम्ही. थँक्यू. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम. जजेस बसले आहेत इकडे आणि त्यांना संगीतातलं जास्त कळतं म्हणून मला स्वतःला असं कंट्रोल केलं. नाहीतर मला ऍक्च्युली तिकडे येऊन तुम्हाला ना तेव्हा मिठी मारायची होती ब्लास्टच्या आधी यु नो. कारण पण म्हटलं नको बिकॉज मी म्हणायचो चांगलं आणि नेमके ते तुमच्या चुका काढायचे कारण आपल्याला काही कळलेलं नाही. नाही जोक सपाट. मी ऍक्च्युली एवढा इम्प्रेस झालो ना तुमच्या परफॉर्मन्समुळे आणि ओव्हरऑलच या शोच्या सगळ्या परफॉर्मन्समुळे. मला असं वाटतं, माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही सगळे आर इन्व्हायटेड खारी बिस्किटच्या प्रीमियरला. प्लीज सगळे खारी बिस्किटच्या प्रीमियरला. दिस इज माय इन्व्हिटेशन, माय रिक्वेस्ट. आणि आता मी तिकडे येऊन तुम्हाला खारी बिस्किट देतोच फुल ना फुलाची बागळी म्हणून. प्लीज प्रेमाने स्वीकार करा. आय लव्ह यू गाईज. थँक्यू सर. थँक्यू. लाडाची गो प्रेमाची गो एकुलती एक या बिस्किटाची खारी. सर ॲक्च्युली ज्यावेळेस आम्ही आमच्या गावी परफॉर्म करतो तेव्हा आज आमच्यातले 3-4 लोक आजारी होते. अगदी कालपर्यंत मला सुद्धा ताप खोकला वगैरे होता. त्यानंतर हे प्रोनाऊन्सिएशन वगैरे खूप मोठं दडपण होतं आज गाण्याचं. त्यानंतर ब्लास्ट मिळाल्यानंतर जेव्हा दादा इथे आमच्यासाठी आलेत आणि दादांनी जे वाक्य बोलले त्याच्यावर मला राग नाही सर. हा क्षण जेव्हा माझे आईवडील पाहतील आमच्या सगळ्यांचे, त्यांच्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट असेल की ज्यांच्या प्रेमात अख्खा महाराष्ट्र आहे, की आमच्यासाठी काय आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत. हिंदी काही आपली बोलीभाषा नाहीये. आपल्याला अजून धड मराठी बोलता येत नाही. तर आपण हिंदीचा कुठे विचार करायचा. तू माझ्याकडे बघून बोलला का. नाही अरे असं कोणाबद्दल बोललं मला वाटतं माझ्याबद्दल बोलला. सो थँक्यू सो मच इतकं सुंदर सादरीकरण केल्याबद्दल. आणि असेच ब्लास्ट घेत राहा आणि असेच छान गात राहा. तुम्ही बसू शकता. थँक्यू. सुपर. गॉड ब्लेस यू गाईज.
युवा सिंगरच्या या मोठ्या मंचावरची एक छोटीशी आजीबाई आता इकडे येणार आहे. तिचे ना थोडेसे नखरे आहेत. खायला आवडत नाही तिला वांग, पडवळ आणि गवार. गोड गळ्याची नखरेल आजीबाई येतीये, नाशिकची राधिका पवार. वा राधिका, लहान मुलांच्या तोंडून लहान मुलांची गाणी ऐकायला किती बरं वाटतं ना. खूप गोड वाटतं ना. म्हणजे संपूच नाही तुझं गाणं असं वाटत होतं. आपण पहिल्यांदा सावनी ताईला विचारूया तिला कसं वाटलं. सावनी, खूप गोड गायलीस राधिका आणि समजून उमजून गायलीस. जास्ती काही करायला गेली नाहीस. ॲग्रोबॅट्स अर्थातच त्या गाण्यात पण नाही आहेत आणि वेगळ्या तुझ्या जागा पण घ्यायला गेली नाहीस. जसं आहे तसं नीट नेटकं होमवर्क केल्यासारखं गाणं छान गायलीस. वा. आजीबाईंनी गोड गाणं सादर केलं आपल्या समोर. लालाच्या अगोदर तो श्वास घेत होतीस ना, तो बघण्यासारखा होता. ला ला ला. तू खूप सिरियसली सगळं घेतेस, सिरियसली गाण्याकडे पाहतेस, या मंचाला पाहतेस आणि ते तुझ्या गाण्यात दिसतंय. कळलं? आता याच्या पुढचं जेव्हा गाणं गाशील तेव्हा अजून तयारीने गा. ब्लास्ट मिळाला पाहिजे असं गा. ऑल द बेस्ट. आपला खारी बिस्किट नावाचा जो सिनेमा आहे ना, त्या सिनेमामध्ये आमच्या खारीने पण सेम गाणं म्हटलंय. अरे वा. मग तिला पण म्हणायला सांगा ना. गाऊन दाखव ना प्लीज. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा घोड़े के दुम ते मारा तह तोड़ा दौड़ा 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 उठा के दौड़ा. वाह, क्या बात है. आणि अशीच छान गात राहा. ऑल द बेस्ट. तू बसू शकते. युवा सिंगरच्या एका स्पर्धकासाठी आज होम पिचवर बॅटिंग केल्यासारखंच आहे, कारण आपण आज हिंदी गाणी ऐकतोय. बघूया आता तो सेंचुरी करतोय का ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जन्माने युपीच्या पण मनाने मराठी असलेल्या भायंदरचा विशाल सिंग याचं. रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना. रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना. भूल कोई हमसे ना हो जाए. रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना. भूल कोई हमसे ना हो जाए.
मस्त समा है आज नशे में सारा जहां है रात नशीली मस्त समा है आज नशे में सारा जहां है हाँ ये शराबी मौसम महकाए रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए ये रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना. परत एकदा विशालच्या आधी सॅक्सोफोनला प्लीज टाळ्या द्या, कारण का तो जो अप्रतिम पीस होता खरंच. दादा त्याचा वन्स मोर झाला पाहिजे. प्लीज 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 एकदा वाजवा ते प्लीज. कसं वाटलं विशाल? आवडलं मला. थोडा पंच कमी वाटला पण आवडलं. म्हणजे ओव्हरऑल इफेक्ट सुरात आला सगळं चांगलं होतं. ॲव्हरेज ओके होतं गाणं. त्याच्या एक स्टेप पलीकडे अजून भावनिर्मिती व्हायला खूप स्कोप आहे ना या गाण्यामध्ये. हां, काही मॉड्युलेशन चालली असती आवाजामधली, पण आवडलं मला. थँक्यू मॅम. वैभव? विशाल वा, चांगलं झालं गाणं, चांगलं झालं. पण सावनी म्हणाले तेच मलाही वाटलं. त्याच्या गाण्याचा इम्पॅक्ट, गाणं ओरिजिनल तू ऐकलंस तर तू किशोरदानी एक वेगळा आवाज, व्हिस्परिंग ज्याला आपण म्हणतो, तर ते जर केलं असतंस ना त्याच्यामध्ये तर अजून मजा आली असती त्याची गाण्याची. पण छान झालं गाणं. थँक्यू. सो विशाल, तुला सुद्धा पुढच्या सगळ्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बसू शकतो. थँक्यू. थँक्यू. मंडळी, युवा सिंगर 1 नंबर हा कार्यक्रम तुम्ही कुठेही कधीही आणि केव्हाही बघू शकता झी5 या ॲपवरती. त्यामुळे डाउनलोड केलं नसेल तर प्लीज लगेच डाउनलोड करा.